नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सहयोगी ब्लॉग्समध्ये. आणि आता मी दाखवणार आहे की मी डाळ किंवा वरण कशा प्रकारे बनवते. तर सगळ्यात प्रथम आधी मी कुकरमध्ये भिजलेली डाळ ॲड केली आणि त्याच्यामध्ये म्हणजे भिजवून ठेवली होती एक अर्धा तास. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मी मीठ आता टाकून घेते. त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला जशी पाहिजे तशी टाकायची आहे. आणि हे आहे ना, हे कापलेली एक मिरची आहे फक्त, तर एक हिरवी मिरची मी ॲड केली आणि त्यासोबत जिरं पण ॲड केलं आहे. आणि ठेचलेल्या 2 लसूण त्याच्यामध्ये मी टाकल्या, लसूणच्या 2 पाकळ्या आहेत. आणि त्यानंतर ना ह्याच्यामध्ये म्हणजे थोडासा टोमॅटो कापून घेतला आहे आणि तो टोमॅटो त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे. आणि हिंग एकदम किंचित, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असेल, काही लोकांना जास्त हिंग आवडतो तर तुम्ही त्या पद्धतीने हिंग ॲड करू शकता. तुम्ही अगदी थोडासा हिंग ॲड केला. आणि हे थोडंसं गूळ आहे, कारण गूळ टाकल्यावर डाळ खूपच छान लागते, म्हणजे गोड डाळ फार छान लागते, वरण खूप छान लागतं. सो डाळीमध्ये मी थोडंसं गूळ नक्कीच टाकते. आणि त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल आपण ॲड करायचं आहे, कारण मी स्पेशली फोडणी अशी वेगळी देणार नाही आहे. तर त्यामुळे मी एकत्रच जे काही सगळं आहे ना, ते मी नेहमी माझं जे वरण असतं ते मी असंच बनवते. तर ते सगळं आपलं ॲड करून झाल्यानंतर आता कुकरला आपण गॅसवरती ठेवायचं आहे. अशी डाळ ना तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण फार आवडेल. आणि हे अगदी सोपं आहे बनवायला सुद्धा. सो कुकर आता मी गॅसवर ठेवला. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की तुम्हाला परत ती फोडणी द्या हे वगैरे करायला नको. तर आता आपली डाळ रेडी झालेली आहे, कुकरमध्ये शिजून रेडी आहे. 3-4 शिट्ट्या मी दिलेल्या होत्या. तर आता बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सुंदर असं वरण हे बनलं आहे. तर आता वरण माझं रेडी आहे बनवून. आता याच्यामध्ये ना मी थोडीशी कापून ठेवलेली कोथिंबीर ॲड करते, कारण पहिल्यांदा टाकली नाही, कारण की ती काळी दिसते नंतर. सो आता वरण शिजल्यानंतर जर ती आपण टाकली तर ती हिरवीगार दिसते. तर त्याच्यामध्ये आता मी ही कोथिंबीर ॲड केली. तर असंच छानपैकी वरण एकदम इझिली तुम्ही पटापट बनवू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.